हे बघा, एका महिलेवरती एवढा एक उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या महिलेवरती जर असा इथं येऊ द्या आम्ही बोला ना त्यांना, इथं बोला साहेब. एक मिनिट, आमचं म्हणणं काय, आम्ही भेटून जाणार, आम्ही भेटून जाणार. तुम्ही थांबा, यांना तर जाऊन मारला तुम्ही हद्दच बोलतो ना, तुम्ही थांबा ना ह्याच्यामध्ये एक पण येणार नाही. ह्याच्यामध्ये आवाज येतो, तुम्ही लवकर भेट करून आम्ही निघू. आपल्याला बोलायला त्यांना तर बाहेर जायला सांगा ना फक्त तुम्ही. आम्ही भेट झाल्या निघू. आमच्या नेत्याचा अपमान झाला नाही, आम्हाला जा कसं म्हणताय तुम्ही? ऑफिसच्या बाहेर ऑफिसच्या बाहेर आम्हाला साहेब, चला तेच बोलते साहेब. चला मॅडम या बाहेर चला. पत्रकार परिषदेच्या वेळी गोंधळ झालेला आहे. काँग्रेस कार्यालयामध्ये घुसून आता राष्ट्रवादी आंदोलन करत आहे. राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे. या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आली. याचा जाब विचारणार काँग्रेसच्या नेत्यांना, प्रत्येक कार्यकर्त्यांना या संदर्भात जाब विचारला जाईल असा थेट इशारा आता राष्ट्रवादीने दिलाय. काँग्रेस कार्यालयामध्ये खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांची आज पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेच्या दरम्यान आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून शांत करण्यासाठी, कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस कार्यालयामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे. सकाळच्या पत्रकार परिषदेच्या वेळी हा गोंधळ झालाय. काँग्रेस कार्यालयामध्ये घुसून राष्ट्रवादीने हे आंदोलन केलं. सकाळच्या पत्रकार परिषदेच्या वेळी गोंधळ झाला. सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात जे काही ट्विट करण्यात आलं होतं त्यानंतर संतापाची लाट आता राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळते. अगदी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा यावरती टीका केली होती. काँग्रेसच्या या भूमिकेसंदर्भात आता प्रश्न उपस्थित करण्यात येतात. राष्ट्रवादीने या संदर्भात प्रतिक्रिया दिली. आमच्या नेत्यांचा अपमान करण्यात आला. आता आम्ही काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्यांची भूमिका विचारू असा थेट इशारा आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे आणि सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी हा गोंधळ झालाय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे काँग्रेस कार्यालयामध्ये घुसले आहेत. त्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अपमान झाल्याचं राष्ट्रवादीचं मत आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात आला. त्या ठिकाणची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय. काँग्रेस कार्यालयामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार. सपकाळांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी हा गोंधळ. कांग्रेस के दफ्तर में घुसकर हम सवाल पूछ रहे हैं, जिस तरह से अपने मुख्यमंत्री महिला पे टीका टिप्पणी किए, क्या वो कांग्रेस के विचार है? क्या वो कांग्रेस की विचारधारा है? ये सवाल हमारा कांग्रेस से है। जिस तरह से यहाँ पर रहेंगे, जिस तरह कांग्रेस आज काम कर रहे हैं, मुझे लगता है गांधी जी के, नेहरू जी के, इंदिरा जी के विचारों को तब तक आप यहाँ पर रहेंगे? जब तक हमारी मुलाकात सबका साहब से नहीं होगी तब तक हम लोग यहाँ पर है। आप क्या कहेंगे? हम तो ये बोल रहे हैं, अभी तो खाली सूरज भैया ही ये संघ बाहेर करा, सगळे बाहेर करा तुम्ही, सगळे बाहेर करा तुम्ही.
त्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे. त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. काँग्रेस कार्यालयामधली एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय. राष्ट्रवादी आता आक्रमक झाले. सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी हा गोंधळ निर्माण झालेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद होती, मात्र त्या ठिकाणी आता हा गोंधळ आपण पाहतोय. राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे. सुनेत्रा पवार यांचा अपमान झालाय अशा प्रकारचं मत आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेलं आहे. तर या संदर्भात आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुंगी गुडिया अशा प्रकारचा उल्लेख करत काँग्रेसच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरती बोचरी टीका करण्यात आलेली होती आणि त्याचे पडसाद आता आपण पाहतोय. राष्ट्रवादी आक्रमक झाले. थेट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे समर्थक कार्यकर्ते घुसलेत आणि या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जोरदार घोषणाबाजी सुद्धा राष्ट्रवादीच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली आणि यानंतर आता काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, नेत्याला या संदर्भात जाब विचारला जाईल. आपली भूमिका काय आहे? एका महिला नेत्याचा अपमान आहे अशी सुद्धा भूमिका राष्ट्रवादीने तुम्ही आधी सांगायला आम्हाला, आम्ही केलंच नाही ऍडजस्टमेंट तुम्हाला. ते आता ते इथे असताना का नाही भेटत? मला काय नाही साहेब, ते इथे असताना का नाही भेटत? का ते त्यांच्या विचारात असं काय काम करतात? 2 मिनिट द्यायला सांगा. 2 मिनिट आम्हाला 2च मिनिटाची भेट. 2च मिनिटाची भेट. आम्ही तुम्हाला आता चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरीजी आहेत. अमोलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ट्विट पाहिलेलं असेल. काँग्रेसच्या माध्यमातून बोचरी टीका करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता थेट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसून त्या ठिकाणी आंदोलन करतायत. आपली या संदर्भात काय पहिली प्रतिक्रिया? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असा मुळात नाही, राजकीय पक्षाचा वाद नाही. हा एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर ज्या पातळीवर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत हँडलवरून अशा पद्धतीनं गुंगी गुडिया म्हणून उपरोधिक टीका केल्या गेलेली आहे, त्या आत्मसन्मानाचा हा लढा आहे. आज आमच्या पक्षाचे कार्यकर्ते फक्त त्यांच्या कार्यालयात घुसले तर त्यांच्या तंबूत घबराट सुटली. मला असं वाटतं की एखादी ठिणगी विनाशाला कारणीभूत जशी असावी, ठरावी, तसं ही ठिणगी काँग्रेसच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. कारण असाच एक अवमान इंदिराजींचा सुद्धा एका काळात 1966ला केला गेला होता आणि मग इंदिरा गांधींनी आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं होतं. त्या इंदिराजींचा सन्मान ठेवून सांगतो की आज सुनेत्रा वहिनींबद्दल जे शब्द काँग्रेसच्या अधिकृत हँडलवर वापरले गेले ते अत्यंत वेदनादायी आहेत. आणि मुलं म्हणून, म्हणजे मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा किंवा मातृसत्ताक संस्काराचा जर आपण स्वीकार करतो तर एक मुलं म्हणून आम्हाला ते तेवढं रक्त सळसळणं साहजिक आहे. काँग्रेसची माफी मागितली पाहिजे. जर काँग्रेसमध्ये लाज, लज्जा, शरम हे शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ माफी मागून हा विषय मिटवावा. अन्यथा हा विषय आता पेटलेला आहे. याचा इतका मोठा स्फोट होईल की काँग्रेसची हाडं मोजायला कोणी सापडणार नाही महाराष्ट्रात. थेट आपण इशारा देत आहे. खरं तर आपण पाहिलं की काँग्रेसची पत्रकार परिषद झाली आणि त्या दरम्यान हा संपूर्ण राडा पाहायला मिळतो. आपली आता आगामी काळात या संदर्भातली काय भूमिका असणार? पण आगामी काळामध्ये म्हणजे आता मुंबईपासून सुरुवात झाली, खेड्यापर्यंत लोन जाणार. म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी काँग्रेसच्या अधःपतनाची नांदी या निमित्ताने निर्माण झालेली आहे. तसंही त्या काँग्रेसला काही कोणी काळं पुत्र ओळखत नव्हतं. आता या लाईमलाईटमध्ये राहण्याकरता त्यांनी त्याच्या ट्विटर अकाउंटवरून तसं टाकलं. आता त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ. मागची मस्ती उतरली नसेल 24ची तर घोडा मैदान करून याचं उत्तर आम्ही कृतीतून दाखवणार. यांचा माज आणि मस्ती सत्तेत असताना आम्हाला म्हणताय तुम्ही सत्तेचा आम्ही गैरवापर करतोय. तुम्ही नालायकांना सत्तेत नसताना अशी शब्द भाषा वापरता, त्याची पडसाद सर्वमत ठारच. म्हणून ही सुरुवात झाली आहे. त्याची प्रतिक्रिया आणखी मोठी उंच राहील महाराष्ट्र. आणि ज्यांनी आज आंदोलन केलं त्यांचं मी जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि ही अग्नी आता धुमस्ती राहणार, ही शांत होणार नाही, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. नक्कीच अमोलजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी गोंधळ निर्माण झालाय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसून राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.